नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण वाकड येथील एकदम प्राईम लोकेशन मधील टॉप टावर ए या साईटची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यासाठी तुम्ही कसे अप्लाय करायचे, काय करायचे या सर्व माहिती सुद्धा आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो, तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तसेच या व्हिडिओची प्रत्यक्ष व्हिजिट सुद्धा आपण केलेली आहे साईटची, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आपण साईट व्हिजिट सुद्धा केलेली आहे, त्याची प्रत्येक डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे, तर तुम्ही नक्की पहा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील. ही जी साईट आहे यामध्ये 1 BHK देण्यात आलेले आहेत. टोटल 25 1 BHK यामध्ये आहेत, ज्याची किंमत फक्त 14 लाख ठेवण्यात आलेली आहे. आणि मिलेनियम फिनिक्स मॉलच्या एकदम शेजारी साईट देण्यात आलेली आहे. या साईटला अप्लाय करण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता आणि तुमचे व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट मला सेंड करून तुम्हाला मी ऍप्लिकेशन करण्यापासून रजिस्ट्रेशन सर्व मदत करेन. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम या प्रोजेक्टची बेसिक माहिती जी आहे ती आपण पाहूया. ज्याचं नाव आहे टॉप टावर ए. कारण ए बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत म्हणून याला ए नावाच देण्यात आलेलं आहे. याचा स्कीम कोड आहे 916. म्हाडा लॉटरी 2025 पुणे या लॉटरीमध्ये ही जाहिरात आलेली आहे याची. आणि याचं लोकेशन जे आहे ती वाकड आहे, एकदम प्राईम लोकेशन आहे. LIG उत्पन्न गटासाठी ही साईट देण्यात आलेली आहे, म्हणजेच EWS वाले सुद्धा या साईटला अप्लाय करू शकतात. म्हणजे याचं उत्पन्न EWS कॅटेगरीत आहे, ते सुद्धा या साईटला नक्की अप्लाय करू शकतात. यासाठी 20,708 रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे, ज्यामध्ये 20,000 रुपये रिफंडेबल असतात आणि 708 रुपये ही नॉन रिफंडेबल असतात. टोटल 25 फ्लॅट्स यामध्ये आहेत, ज्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे 14 लाखाच्या आसपास याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. आणि आणि या प्रोजेक्ट पोझिशन जे आहे ते 31/12/2025 आहे, म्हणजे याच वर्षात याचं पोझिशन सुद्धा मिळणार आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. याला कोणतीही लिटिगेशन नाही आहेत. यामध्ये टोटल 2 विंग्स आहेत आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते कॉमन बिल्डिंग मध्ये आहेत, म्हणजेच म्हाडाचे फ्लॅट्स आणि बिल्डर फ्लॅट्स एकाच बिल्डिंग मध्ये आहेत, एकाच फ्लोरला सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्व ॲम्युनिटी सोयीमध्ये वापरायला भेटणार आहेत. आणि तुम्हाला इथं रेंट सुद्धा एकदम खूप छान चांगलं भेटणार आहे. एकदम चांगली लोकेशन आहे आणि बाल्कनी सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. सो तुम्हाला एकदम इझिली इथे कोणीही रेंटवर तुमचं इथं फ्लॅट घेऊ शकतो. तर मित्रांनो, ही जी टॉप टॉवर्स ही साईट आहे ती ऍक्च्युली मॅपवर कुठे आहे ते आपण पाहूया. याचा ऍक्च्युअली व्हिडिओ तर आपण बनवलेला आहेच, शिवाय मॅपवर सुद्धा तुम्हाला एक अंदाज यावा की हे कुठे आहे यासाठी आपण हे बघत आहोत. तर तुम्ही सिम्पली गुगलचं मॅपचं सर्च केले टॉप टावर्स वाकड, तर तुम्हाला ही लोकेशन दाखवेल इथे. अगर तुम्ही झूम करून पाहिले तर हा NH4 हायवे आहे, जसं की आपण व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. हा NH4 हायवे आहे आणि हायवेला एकदम ही टच अशी ही साईट आहे. आणि इथे हा जो आहे हा फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम असा आहे, म्हणजे फिनिक्स मॉल आहे हा मिलेनियम मॉल. तर याला बरोबर लागूनच ही साईट आहे, फक्त मध्ये एक रोड आहे आणि इथे साईट देण्यात आलेली आहे. आणि याची एंट्री जी असणार आहे ती इथून असणार आहे. या साईडसाठी एंट्री जी असणार ती इथून असणार आहे एंट्री. इथे एंट्री केली त्यांचं सुद्धा इथं सेल्स ऑफिस वगैरे आहे. आणि इथे ही A विंग B विंग आहे आणि ही A विंग आहे. B विंगचं कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे आणि A विंगचं कन्स्ट्रक्शन जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. फायनल कामे फक्त बाकी आहेत. आणि याचं पोझिशन जे आहे ते 2025च आहे. मे बी हे पोझिशन थोडंसं मला वाटतं की लेट होईल, कारण अजून थोडंसं काम बाकी आहे बिल्डिंगचं, पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर पाहूया की ते वेळेत पोझिशन देतात का नाही. तर अशा पद्धतीने ही साईट जी आहे ती एकदम सयाजी हॉटेल आणि मॉल दोघांच्या मध्येच बरोबर ही साईट आहे. त्यामुळे लोकेशन बद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही. NH4 हायवे आहे आणि महत्वाची म्हणजे ही वाकडमध्ये साईट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये टोटल एकदम सर्व ह्या साईट बद्दल चांगलं आहे. वाकडमध्ये यावेळी भरपूर साईट देण्यात आलेल्या आहेत, त्या प्रत्येक साईटचं व्हिजिट सुद्धा आपण केलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नक्की शो करणार आहे की कोणकोणत्या आपण साईट व्हिजिट केलेल्या आहेत. तर चला आता आपण याचं फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर मित्रांनो, आपण आता याचा टॉप टावर्स जे आहेत त्याचा फ्लोर प्लॅन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता A विंग जी आहे अशा पद्धतीची आहे आणि यामध्ये टोटल 3 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. कारण ही खूप उंच इमारत आहे, त्यामुळे 3 लिफ्ट आहेत आणि एकच जिना इथे देण्यात आलेला आहे. हा जो आहे मधला पॅसेज सुद्धा एकदम सफिशियंट मापाचा आहे.
आणि विशेष म्हणजे म्हाडाचे फ्लॅट आणि कॉमन फ्लॅट हे सर्व म्हणजे कॉमन बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ काय की तुम्हाला याचे सर्व ॲम्युनिटीज सह तुम्हाला हा फ्लॅट वापरायला भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज सह यामध्ये फायदा घेता येणार आहे. आता यामध्ये जे आहेत ते सेम फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि बिल्डरचे फ्लॅट सुद्धा देण्यात आलेले आहेत. यामध्ये बिल्डरचे 2 BHK 3 BHK असे फ्लॅट्स आहेत. तर म्हाडाचे जे आहेत ते आपल्या साठी 1 BHK अवेलेबल करण्यात आलेले आहेत. जे की 7 आणि 8 नंबर हे जे फ्लॅट्स आहेत हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. एका फ्लोअरला प्रत्येकी 2-2 फ्लॅट म्हाडासाठी देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे टोटल 25 फ्लॅट म्हाडासाठी अवेलेबल करण्यात आलेले आहेत टॉप टावर्स कडून. तर त्यामध्ये आपण आता थोडंसं हे पाहूया की सॉरी 2 स्टेअरकेस आहेत. 2 स्टेअरकेस आणि 2 जिने आहेत. इकडे एक स्टेअरकेस आहे, थोडासा दिसत नव्हतं मगाशी. तर 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट आहेत यामध्ये. तर एकंदरीत असं आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की म्हाडाच्या फ्लॅटला जी आहे ती बाल्कनी सोय इथं देण्यात आलेली आहे. म्हणजे ही खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे की म्हाडाचे फ्लॅट कॉमन बिल्डिंगमध्ये आहेत. त्यांना ॲम्युनिटीज वापरायला भेटणार आहेत आणि शिवाय म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे एकदम खूप चांगला प्रोजेक्ट आहे हा. एकदम प्राईम लोकेशनला सुद्धा आहे. तर याचा आता आपण एक थोडासा डिटेल पाहूया हे कसा आहे. तर हा याचा 2 जे 1 BHK आहेत दोन्ही सेम साईजचे आहेत. आता तुम्ही इथून जी आहे तुम्हाला हॉलला एंट्री आहे. इथून स्टेअरकेस देण्यात आलेले आहेत आणि इथून हॉलला एंट्री आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की हॉल जो आहे, लिव्हिंग रूम जो आहे जवळपास 10 बाय 6.5च्या आसपास लिव्हिंग रूम आहे. म्हणजे एकदम मोठ्या साईजचा हा लिव्हिंग रूम आहे. त्यालाच अटॅच बाल्कनी आहे. बाल्कनीचं माप जे आहे ते 10 बाय 2.5 काय 3 फूट आहे. 10 बाय 3 फूटची ही बाल्कनी आहे. बेडरूम जी आहे जवळपास 10 बाय 10चा बेडरूम आहे. एकदम सफिशियंट साईजचा आहे. छोट्या फॅमिलीसाठी एकदम उत्तम आहे हा. आणि किचन सुद्धा 8 बाय 8चा आहे. हे सुद्धा ओके आहे. आणि विशेष म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम हे सुद्धा सेपरेट इथं आहे. थोडंसं लिव्हिंग रूमला असं अटॅच आहे. तुम्ही इथं पार्टिशन वगैरे करू शकता. जेणेकरून तुम्हाला लिव्हिंग रूम आणि हे सर्व वेगळं होऊन जाईल. इथं तुमचं बेसिन वगैरे असणार आहे. तर अशा प्रकारे एकदम प्लॅन सुद्धा मला एकदम ओके वाटतं याचा. तर एकदम ओके याचा प्लॅन आहे. प्राईम लोकेशन आहे. नक्की तुम्ही या साईटसाठी अप्लाय करा. 25 1 BHK ते म्हाडासाठी देण्यात आलेले आहेत. तर आता आपण याची प्रत्यक्ष जी साईट व्हिजिट केली त्याचा व्हिडिओ आपण आता पाहूया. तर आपण या साईडला आहोत आणि हा जो आहे तो मिलेनियम फिनिक्स मॉल आहे आणि ही ती बिल्डिंग आहे A आणि B अशा 2 बिल्डिंग्स आहेत की ज्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. तर आता आपण त्याची व्हिजिट जवळ जाऊन करूया. त्या एकदम साईडला लागून आहे आणि ही जी आहे या साईडला तुम्ही पाहू शकता की ही टॉप टावरची B विंग आहे जी की अंडर कन्स्ट्रक्शन दिसते आणि त्याच्या बॅक साईडला जो व्हाईट कलर दिलेला आहे ती A विंग आहे टॉप टावरची, ज्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की फिनिक्स मॉलला एकदम लागून ही साईट आहे आणि इकडे NH4 हायवे जो आहे जो पुणे मुंबई रोड आहे तो सुद्धा एकदम जवळ आहे. एकदम रोड टच ही साईट देण्यात आली आहे. एकदम प्राईम लोकेशन आहे याचं. तर चला आता आपण पाहूया की आपल्याला आतमध्ये साईट व्हिजिट करायला मिळते का ते आपण पाहूया. आता आपण आता सेल्स ऑफिस जाणार आहोत. चला तुम्ही पाहू शकता की एकदम ही साईट जी आहे ती टॉप टावर्स आहे साईट. यांचं सेल्स ऑफिस आहे आणि ही ती बॅक साईडची बिल्डिंग असणार आहे जी की म्हाडा बिल्डिंग असणार आहे. ज्यामध्ये सॉरी म्हाडाची पूर्ण बिल्डिंग नाहीये, कॉमन बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि आपण सेल्स ऑफिस मध्ये जाऊया, पाहूया कसं आहे. तर ही जी आहे टॉप टावरच्या 2 बिल्डिंग्स आहेत A आणि B. यामध्ये व्हाईट कलर जो दिलेला आहे म्हणजे जो बिल्डिंग पूर्णत्वास आलेली आहे ती A विंग आहे, ज्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. 25 फ्लॅट्स आहेत 1 BHK. आणि याच्या शेजारीच तुम्ही पाहू शकता की हा मॉल आहे फिनिक्स मिलेनियम मॉल ऑफ फिनिक्स असं काय समथिंग काही नाव आहे. तर या मॉल शेजारी साईट देण्यात आलेली आहे आणि हे सेल्स ऑफिस वगैरे आहे. तर इथे आपण त्यांच्याकडं व्हिजिटची परवानगी आपल्याला नाकारलेली आहे, कारण सुरक्षेच्या कारणास्तव ते व्हिजिट करून देत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर ठीक आहे. आणि जे याचे फ्लोर प्लॅन जे आहेत ते सुद्धा ते उद्यापासून अवेलेबल करणार आहेत. तर यानंतर कोणी अगर व्हिजिटला आले तर नक्की त्यांनी आपल्याबरोबर
फ्लोर प्लॅन शेअर केला तरी चालेल, जेणेकरून इतरांना मदत होईल. तर चला आता आपण आपल्या नेक्स्ट साईटकडे जाऊया. तर याचा मार्केट रेट सध्या काय चालू आहे ते पाहण्यासाठी आपण 99 एकर या वेबसाईटला जाणार आहोत. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की टॉप टावर्स ही साईट आहे वाकडमधली. यामध्ये आता आपण मार्केट रेट अगर कम्पेअर करायचं म्हटलं तर यामध्ये मार्केट रेट जो आहे तो त्यांनी इथे दिलेला आहे. तर त्यांचा जो इथे 783 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया जो आहे त्याची किंमत जवळपास 80 लाख ते 83 लाख रुपये आणि प्लस एक्स्ट्रा चार्जेस त्यामध्ये सुद्धा असणार आहेत. तर अशा पद्धतीने 80 ते 83 लाख याची रुपये किंमत ठेवलेली आहे, जे 783 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे. त्या तुलनेने म्हाडाचा फ्लॅट जो आहे जवळपास 350-400 स्क्वेअर फूट आहे. तर नक्कीच त्यापेक्षा कमी रेट म्हणजे हाफ रेटमध्ये अगर जरी पकडला तरी 40-45 लाखापर्यंत 1 BHK ची प्राइस इथं होणार आहे. तर जवळपास म्हाडाच्या किमतीपेक्षा डबल किंवा अडीचपट किंमत बिल्डर्स फ्लॅटची आहे. तर नक्कीच हा फायदेशीर किंमत ठरणार आहे. तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करू शकता. आणि यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस सुद्धा असतात यामध्ये बरेच, की पार्किंगचे वगैरे. आणि म्हाडा फ्लॅट जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला तिथे पार्किंगचे जे चार्जेस आहेत, अगर तुम्हाला स्वतःचं पार्किंग घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथं विकत घ्यावं लागतं, किंवा म्हाडाचे जे फ्लॅट्स पार्किंग अवेलेबल असतं त्यामध्ये तुम्ही कसं मॅनेज करा त्यावर तुमच्यावर डिपेंड आहे. तर त्याची सुद्धा माहिती आपण पुढे घेणार आहोत. तर ही याची मार्केट प्राइस आहे. आता आपण म्हाडाची फ्लॅट काय प्राइस काय ते पाहूया. आता म्हाडा फ्लॅटचा मार्केट रेटची तुलना कशी होईल ते पाहूया आपण. तर म्हाडा तो फ्लॅट जो आहे तो 357 कार्पेट आहे, तो लहान फ्लॅट आहे तो, आणि त्याची किंमत अप्रॉक्सिमेट 14 लाख रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे म्हाडाकडून. आणि त्यामध्ये ॲडिशनल चार्जेसमध्ये फक्त काय असणार आहे की तुमची स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, आणि अगर तुम्ही पार्किंग घेणार असाल तर पार्किंग तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतील. तर त्या व्यतिरिक्त वेगळे मेंटेनन्स वगैरे असे चार्ज अगर पकडले आपण तर 17 लाख रुपये तुमचे होणार आहेत. तर त्याचा जो पर स्क्वेअर फूट रेट येईल तो 4700च्या आसपास येणार आहे. म्हणजे मार्केट रेटपेक्षा तुमच्या निम्म्यापेक्षा पण कमी इथं तुम्हाला रेट पडणार आहे. आणि या ठिकाणी रेंटचा जर विचार केला तर तुम्हाला 18 ते 20 हजार रुपये रेंट इथं आरामात भेटू शकते, कारण फ्लॅटला बाल्कनी सुद्धा आहे, एकदम प्राईम लोकेशन आहे. त्यामुळे रेंटला सुद्धा तुम्हाला इथे काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस म्हटलं तर खूप सर्व ऍडव्हान्टेजेस आहेत इथं. डिसएडव्हान्टेज मला फक्त एवढंच वाटतं की हा फ्लॅट थोडासा छोटा आहे, बाकी यात काही सुद्धा डिसएडव्हान्टेज नाहीये. फ्लॅट छोटा जरी असला तरी हॉल एकदम सफिशियंट मापाचा आहे, बेडरूम ओके आहे, किचन सुद्धा ओके आहे. सिंगल फॅमिलीसाठी हा फ्लॅट एक नंबर आहे. बाकी प्राईम लोकेशन आहे, सर्व गोष्टी इथे पॉझिटिव्ह आहेत. तुम्हाला अॅम्युनिटी सुद्धा भेटणार आहेत, भरपूर गोष्टी, म्हणजे इथे सर्व पॉझिटिव्ह जास्त गोष्टी आहेत. तर मला तर असं वाटत नाही की यामध्ये एक चुकी किंवा डिसएडव्हान्टेज जास्त आहेत. तर तुम्ही नक्की या सर्व गोष्टींचा विचार करा आणि नक्की या साईटला अप्लाय करा. ही संधी सोडू नका, कारण खूपच कमी रेटमध्ये हा फ्लॅट तुम्हाला भेटत आहे एकदम प्राईम लोकेशनमध्ये. तर नक्की या साईटला अप्लाय करा. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशी कोणतीही महत्त्वाची अपडेट मिस होणार नाही. आपण यावर्षी महाराजा सर्व साईट व्हिजिट करून त्याचे व्हिडिओ बनवणार आहोत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.